आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या. आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट. दिघे साहेबांच्या फोटो समोर असं होणं हे दुर्दैवी. केदार दिघेंची शिंदे गटावर टीका. आनंद आश्रमात पैसे उधळल्याच्या प्रकाराची चौकशी होईल. ज्यानं हा प्रकार केला त्याला पक्षातून काढून टाकणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. पैसे उधळणाऱ्यांना आनंद दिघेंशी हंटरनं फोडून काढलं असतं. पैसे उधळणारे कोण होते, त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला, संजय राऊतांचा सवाल. संजय राऊतांकडे आनंद दिघेंचा टाडा लागला. आनंद दिघेंना तुरुंगात जाऊन हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्याला जबाबदार राऊत आहेत, नरेश मस्केंचा आरोप. चौकशी करून संबंधित व्यक्तीचा हेतू समोर आला पाहिजे. आनंद आश्रमातील प्रकारानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. नोटा उधळणारे दिघेंच्या विचारांचे नाहीत तर बारमधील शिवसैनिक. आनंद आश्रमात पैसे उडवले जातात हा दिघे साहेबांचा अपमान. वैभव नाईक संतापले. आनंद आश्रमातील शिंदे गटाच्या कृतीनंतर पवार गटानं दिघेंच्या शक्तीस्थळावर जाऊन माफी मागितली. आनंद दिघेंची ठाणेकरांच्या वतीनं माफी मागितली. सुहास देसाईंची प्रतिक्रिया. अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक. विखे पाटील 8 महिन्यांपासून अकोल्यात फिरकले नाहीत. आमदार नितीन देशमुखांनी विखे पाटलांची लाच काढली. 23 सप्टेंबरपर्यंत पालकमंत्री अकोल्यात आले नाहीत तर 24 तारखेला त्यांना पालखीतून घेऊन येणार, देशमुखांचा इशारा.